हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 28 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे. शेवटी रेवती मावशीचा शब्द मल्हारने मानला आणि सुमतीच्या वाढदिवसासाठी नुपूरलाच लाडवांची ऑर्डर द्यायची असं त्याने ठरवलंय. पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे नुपूर सावंत या मुलीचा फोन नंबर किंवा तिचा पत्ता, ती कोठे राहते ही गोष्ट मल्हारला माहीत नाही, दीपला माहीत नाही आणि कोणालाच माहिती नाहीये. त्यामुळे आता नुपूर सावंतला शोधायचं तरी कसं, हा प्रश्न मल्हार समोर आहे. आणि मल्हारने एक खूप भारी आयडिया केली. मल्हारला एक गोष्ट माहिती आहे की नुपूर ही डबे बनवते. त्यामुळे मग त्याने रेल्वे स्टेशनवर जाऊन सगळ्या डबेवाल्यांना विचारलं की तुम्हाला नुपूर सावंत माहिती आहे का. पण अनेक डबेवाल्यांना हे माहीत नव्हतं. पण मग मल्हारने सगळ्या डबेवाल्यांचं कनेक्शन लावलंय आणि प्रत्येकजण एकमेकांना विचारतोय तुला नुपूर सावंत माहिती आहे का, तुला नुपूर सावंत माहिती आहे का. परंतु ही बातमी त्याला कळण्याआधीच चक्क नियतीच मल्हार आणि नुपूरची भेट घडवून आणणार आहे. आणि ती म्हणजे आशा ही जेव्हा रस्त्याने जात असेल तिचा अपघात होणार, अपघात होता होता वाचणार आणि आशाचा जीव वाचवणार आहे मल्हार. मग मल्हार हा आशाला घेऊन घरी येईल, नुपूरच्या घरी येईल आणि तेथेच मल्हार आणि नुपूरची ओळख होणार आहे, त्यांची भेट होणार आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आशा शिवणकाम करत असते तर मीना विचार करते मला काही करून नुपूरचा बिझनेस बंद करायचा आहे. पण तेवढ्यात आशाला गरगरायला लागतं, तिला खूप डोकं दुखू लागतं. मीना हे पाहते आणि लगेचच नुपूरला आवाज येते, ए नुपूर काय होतंय पहा यांना. नुपूर धावत पळत येते आणि आशाला त्रास होतोय हे पाहून ती खूप घाबरते. नुपूर आशाजवळ येते, तिला खुर्चीवर बसवते आणि विचारते आई काय झालं तुम्हाला. तर आशा सांगते मी तो डबा घ्यायला वर गेले आणि मला चक्कर आली, डोकं खूप गरगरतंय. नुपूर तिला म्हणते आई थांबा, मी तुमच्यासाठी लिंबू पाणी बनवून आणते. आणि ती लिंबू पाणी बनवायला जाते. पण मीनाला मात्र आशा आणि नुपूरचा खूप राग आलेला असतो. नुपूर आशासाठी लिंबू पाणी घेऊन येते आणि तिला लिंबू पाणी प्यायला सांगते. तेवढ्यात मीनाला काहीतरी जळल्याचा वास येतो. मीना किचनमध्ये येते तर नुपूर जी भाजी बनवत असते ती भाजी करपलेली असते. त्यामुळे मीना खूप चिडते आणि म्हणते या न झालेल्या सासूबाईची काळजी किती आहे नुपूरला. इकडे गॅसवर भाजीचा जळून कोळसा झालाय, किती नुकसान झालंय. आणि तेवढ्यात तिला वाटतं जाऊ द्या बरंच झालं, म्हणजे हिचा डबा खराब झाला, लोकांना हिचं जेवण आवडायचं नाही आणि तिला डब्याच्या ऑर्डर मिळायच्या नाही. आणि मीनाला एक कल्पना सुचते की जर या आशाला एवढीशी चक्कर आली तर नुपूर एवढी घाबरली, तिला गॅसवर भाजी ठेवली आहे हे सुद्धा लक्षात राहिलं नाही. आणि जर ही आशा आडवीच झाली, वर गेली तर किती भारी होईल. या नुपूरचा बिझनेसच बंद होईल आणि मग नुपूरला चावरेची ऑफर ॲक्सेप्ट केल्याशिवाय काही ऑप्शनच राहणार नाही. तिला चावरेशी लग्न करावं लागेल आणि एकदा का चावरेन तिचं लग्न झालं का मग मला 5 लाख रुपये भेटतील आणि नवीन घर सुद्धा मिळेल. असा विचार करून ती खूप खुश होते आणि पुढचा प्लॅन बनवते. इकडे रेवती ही मल्हारला म्हणते मल्हार तुला सुमतीचा बर्थडे जसा साजरा करायचा तसा कर, पण मी ठरवलंय मी सुमतीचा वाढदिवस नुपूरच्या हाताने बनवलेले लाडू वाटूनच करणार आहे. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसतो. तायडी सुद्धा खूप चिडते. तर तायडीची आई तिला म्हणते तायडे काहीतरी कर, या बाईला आवर, नाहीतर ही बाई त्या नुपूरला या घरात घेऊन येईल. तायडी आईकडे रागारागाने पाहते. आई खूप घाबरते. तर नुपूर आशाची काळजी घेत असते. तेवढ्यात मीना तेथे येते आणि म्हणते अरे देवा यांना काय झालं, यांना एवढीशी चक्कर आली आणि एवढा त्रास झाला, म्हणजे एखाद्या दिवशी या वर सुद्धा जायला बसल्या. हे ऐकून नुपूर खूप चिडते आणि म्हणते वहिनी काय बोलतेस तू, तोंड सांभाळून बोल. त्यामुळे मीना खूप घाबरते. तर इकडे मल्हार विचारतो मावशी हे तू काय बोलतीये. तर रेवती म्हणते मी बरोबरच बोलतीये, मला नुपूरच्या हातचे लाडू वाटूनच माझ्या सुमतीचा वाढदिवस साजरा करायचा आहे. कारण जेव्हा मी नुपूरच्या हातचा लाडू खाल्ला ना तेव्हा मला माझ्या सुमतीची आठवण आली. सुमतीच्या हातची चव आणि नुपूरच्या हातची चव अगदी सारखी आहे. मल्हार मी तुला एक गोष्ट सांगते, सुमती जिवंत असताना एकदा मी खीर बनवली होती, पण त्या खीरमध्ये काहीतरी राहिलं होतं. मला असं वाटत होतं काहीतरी मिसिंग आहे, या खीरला चव नाही आली आहे. आणि मग सुमतीने ती खीर नेली आणि त्या खीरमध्ये तिने काय टाकलं देवास माहीत, पण ती खीर अगदी परफेक्ट झाली होती, घरातील सगळ्यांना आवडली.
मी सुमतीला जेव्हा विचारलं ना, सुमती या खीरमध्ये तू काय टाकलंस ज्यामुळे ती इतकी सुंदर झाली आहे, चव इतकी छान झाली आहे, हे सगळं ऐकून तायडी खूप चिडलेली असते. तिला माहीत असतं की आता या रेवतीने सुमतीचं नाव काढलंय म्हणजे हा मल्हार चांगलाच इमोशनल होणार आणि मल्हार खूप इमोशनल होतो. रेवती त्याला सांगते, तेव्हा सुमतीने मला सांगितलं की माझ्या हातची चव मी यामध्ये टाकली आहे आणि ज्याच्या हातची चव चांगली असते ना तो माणूससुद्धा चांगला असतो, हे तू लक्षात ठेव. मल्हार या गोष्टीचा विचार करू लागतो. तर इकडे नुपूर आशाची तब्येत बिघडल्यामुळे डॉक्टरांना कॉल करते, पण डॉक्टरांचा फोनच लागत नाही आणि ती आशाजवळ येते आणि म्हणते, आई डॉक्टरांचा फोन लागत नाहीये, मी एक काम करते, मी डॉक्टरांकडे जाते आणि तुमच्यासाठी औषधं घेऊन येते आणि ती घराबाहेर पडते. तर आशा ही तेथेच बसलेली असते. मीनाला एक कल्पना सुचते. मीना आशाला म्हणते, तुम्ही येथेच आराम करा बरं का, आणि ती आशाच्या रूममध्ये येते आणि आशाच्या औषधांचा डब्बा काढते. त्याच्यामध्ये औषधांच्या काही गोळ्या असतात. तेव्हा ती विचार करते, जर एकही गोळी चुकली, गोळीची वेळ चुकली तरी या बाईला इतका त्रास होतो आणि जर तिला तिची औषधच नाही मिळाले तर ती तर ढगातच जाईल, म्हणजे माझा प्लॅन यशस्वी होईल. आणि मीना लगेचच या आशाच्या सगळ्या गोळ्या बदलून टाकते. तोपर्यंत नुपूर ही डॉक्टरांना विचारून घरी येत असते. डॉक्टर तिच्या चाळीतच राहायला असतात. नुपूर घरामध्ये येते आणि आशाला म्हणते, आई काळजी करू नका, डॉक्टरांना भेटले मी, डॉक्टरांनी मला सांगितलंय की तुमची जी गोळी आहे ना ती फक्त डबल करायची आहे आणि डबल केली की मग सगळं काही नीट होऊन जाईल. आणि ती आशाची औषधं घेण्यासाठी रूममध्ये येते. तेवढ्यात तिला दिसतं की मीना तिथे कपड्यांच्या घड्या घालतीये, म्हणजे मीनाने तोपर्यंत औषधं आणि गोळ्या बदललेल्या असतात. नुपूर ही गोळ्यांचा डब्बा खाली काढते आणि आशाला औषधं देऊ लागते. ती मीनाला सांगते, वहिनी पाणी घेऊन ये. तेव्हा ती पाणी घ्यायला जाते आणि नुपूर हे पाणी तिला प्यायला देते आणि आशाला हे गोळ्यासुद्धा देते. पण ह्या गोळ्या त्या नसतात ज्या डॉक्टरांनी लिहून दिल्यात. त्यामुळे तिला खूप आनंद होतो. ती खूप खुश होते की आता ही म्हातारी लवकरच वर जाणार आहे. तर इकडे रेवती ही मल्हारला समजावून सांगत असते, मल्हार तुला नाही वाटत का की सुमतीच्या हातची चव आणि नुपूरच्या हातची चव अगदी सारखीच आहे, तू मला खरं खरं सांग. तेव्हा मल्हार म्हणतो, हो मावशी, त्या दोघींच्या हातची चव अगदी सारखी आहे. आणि मग मल्हारला आपलं बालपण आठवतं, जेव्हा त्याची आई सुमती जिवंत होती. एकदा सुमती ही लाडू बनवत होती आणि मल्हार हा गुपचूप लाडू खाण्यासाठी तेथे येतो आणि सुमतीला दिसू नये म्हणून चोरून लाडू खाऊ लागतो. पण सुमतीला हे समजतं आणि सुमती म्हणते, अरे देवा, आपल्या घरात एक छोटासा लाडू चोर शिरलाय वाटतं, मला जर तो दिसला ना तर मी त्याला चांगला धम्मक लाडू देणार आहे. तेव्हा मल्हारला समजतं की आईला कळलंय आपण लाडू चोरायला आलोय आणि तो आईजवळ येतो. आईला प्रेमाने मिठी मारतो, तिच्या गालावर पापा देतो आणि म्हणतो, आई मी एक लाडू घेऊ का? आई म्हणते, हो घे ना. मल्हार हा लाडू खातो. त्याला लाडू खूप आवडतो. लाडवाची चव आवडल्यावर डोळे बंद होण्याची सवय त्याची लहानपणापासून आहे. मल्हारला हे सगळं आठवतं. छोटासा मल्हार सुमतीला विचारतो, आई तू दरवर्षी तुझ्या वाढदिवसाला लाडू अनाथ आश्रमात का वाटतेस? तर सुमती सांगते, तू मला सांग, तुला जर लाडू हवा असेल तर तू कोणाला मागतो? मल्हार सांगतो, तुला, म्हणजे माझ्या आईला. सुमती विचारते, मग त्या अनाथ आश्रमातली लहान मुलांना वाटलं की त्यांना लाडू खायचा आहे तर ते कोणाला मागतील? मल्हार म्हणतो, काय माहीत. तेव्हा सुमती त्याला समजावून सांगते, अनाथ आश्रमात ती मुलं असतात ज्यांना त्यांचे आईबाबा नसतात, ते कोणाकडेच मागू शकत नाही, म्हणून मी त्यांना हे लाडू देते आणि त्यांना सुद्धा त्यांच्या आईच्या हातची चव मिळते. मल्हारला दिसतं की आईच्या हाताला चटका बसलाय. मल्हार विचारतो, तू हातात का काही घालत नाही? तुझ्या हाताला किती चटका बसलाय पहा. तुझ्या हाताला चटका बसला ना तर मला ते आवडत नाही. तर सुमती ही नुपूरचा डायलॉग मारते तेव्हा की अरे तूच मला सांग, जर मी हातात काही घातलं तर माझ्या हाताची चव या लाडवात कशी उतरणार आणि मग तुला लाडू कसे आवडणार? मल्हारला हे सगळं आठवतं. मल्हार खूप इमोशनल होतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि मल्हार म्हणतो, ठीक आहे रेवती मावशी, आईच्या वाढदिवसाचे लाडू नुपूर सावंतच बनवेल. हे ऐकून रेवतीला खूप आनंद होतो. तर तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. तायडीला खूप राग येतो. ती चिडलेली असते. तिच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. ही गोष्ट तायडीच्या आईला समजते, पण रेवती मावशीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. तर इकडे नुपूर ही आशाला गोळ्या देते आणि म्हणते, आई चला आता आराम करा, आणि ती आशाला रूममध्ये घेऊन जाते. तर मीना विचार करते, थोडा वेळ कशाला, चांगला वेळ आराम करायला लाव, कारण आता तुझी ही आई आहे ना लवकरच देवाजवळ जाणार आहे. असा विचार करून मीना खूप खुश होते. तर
रेवती मल्हारला विचारते, मल्हार तू हे रागात तर बोलत नाहीये ना? तर मल्हार म्हणतो, नाही मावशी, मी रागात बोलत नाहीये, मला चालेल. नुपूर सावंतने लाडू बनवलेले मला चालतील. त्यामुळे तायडी ही खूप चिडते आणि मल्हारकडे आणि रेवतीकडे रागारागाने पाहत असते. तेवढ्यात मल्हार हा तायडीकडे पाहतो आणि विचारतो, तायडी चालेल ना? आणि अगदी एका क्षणात जसा सरडा रंग बदलतो ना, तशी तायडी रंग बदलते आणि म्हणते, अरे हो मल्हार, चालेल ना? हे का विचारायचं झालं का? सुमती काकूसाठी आणि तुझ्यासाठी वाटेल ते. हे ऐकून रेवतीला सुद्धा आनंद होतो. रेवती म्हणते, थँक्यू तायडे. तायडी तिच्याकडे पाहून सुद्धा स्माईल करते आणि मग मल्हार आणि रेवती एकमेकांकडे पाहतात. तेव्हा तायडी पुन्हा आपला रंग बदलते आणि ते डेंजरस एक्सप्रेशन देते. खरंच फ्रेंड्स, या मालिकेत जी तायडीची भूमिका आहे ना, ती खूप जबरदस्त आहे. व्हिलन असावी तर अशी, एक्सप्रेशन असावे तर असे. पण थोड्या वेळानंतर मल्हारसमोर सगळ्यात मोठं चॅलेंज असतं, ते म्हणजे नुपूरला कॉल कसा करायचा, तिला लाडवांची ऑर्डर कशी द्यायची. कारण मल्हार, दीप किंवा कोणाकडेच नुपूरच्या घरचा पत्ताही नसतो आणि तिचा फोन नंबरसुद्धा नसतो. आणि नुपूरला लाडवांची ऑर्डर देण्यासाठी जिया चक्क तिला फेसबुकवर शोधते. पण फेसबुकवर ती जेव्हा नुपूर सावंत हे नाव शोधते ना, तर तिला 1 नाही 2 नाही तर चक्क 4217 नुपूर सावंत भेटतात मुंबईमध्ये. आणि हे पाहून जियाला मोठा धक्काच बसतो. जिया म्हणते, ब्रो, मुंबईमध्ये 4217 नुपूर सावंत आहेत. आता यामध्ये आपली नुपूर सावंत कोणती, हे कसं शोधायचं? दीप आणि मल्हारला सुद्धा खूप टेन्शन येतं. जिया म्हणते, मला तर विश्वासच बसत नाहीये, त्या मुलीने आपल्या इव्हेंटमध्ये स्वयंपाक केला हेड शेफ म्हणून, आणि तुमच्याकडे तिचा नंबर नाहीये. तुम्ही असं कसं करू शकता? तर दीप म्हणतो, आमच्या चुका काढायचं सोड आणि तिला शोध सोशल मीडियावर. शोधलं की नक्कीच सापडतं. तर इकडे नुपूर एका माणसाला डबा द्यायला आलेली असते. हा माणूस विचारतो, ताई तुम्हाला एक विचारू का? नुपूर विचारते, काय? तर हा माणूस म्हणतो, तुम्ही सोशल मीडियावर नाहीये का? कारण माझ्या मुलीला तुमचं जेवण खूप आवडलं होतं. तुमच्या जेवणाबद्दल ती एक सोशल मीडिया पोस्ट लिहिणार होती, पण सोशल मीडियावर तुमची प्रोफाईलच तिला सापडली नाही, तिला तुम्हाला टॅगच करता आलं नाही. तर नुपूर सांगते, नाही दादा, मी सोशल मीडियावर नाहीये, कधी सोशल मीडियावर यावं असं वाटलंच नाही. म्हणजे इकडे जिया ही नुपूर सावंतला सोशल मीडियावर शोधते आणि तिकडे नुपूर सावंत ही सोशल मीडियावर नाहीये, तिने आजपर्यंत कधी सोशल मीडियावर प्रोफाईलच बनवलेली नाहीये. आणि जिया हीच गोष्ट मल्हार आणि दीपला सांगते, नाहीये दादा, ती नुपूर सावंत सोशल मीडियावर नाहीये. आजच्या काळात कुणी असं वागतं का? आजच्या काळात ती मुलगी सोशल मीडियावर नाहीये असं कसं होऊ शकतं? मल्हार चिडून म्हणतो, मला तर काही कळतच नाहीये. आता त्या नुपूर सावंतला कसं शोधायचं? आपण सुद्धा प्रत्येक मंदिरात जाऊन उभं राहायचं का आणि मावशीसारखं तिला मंदिरात शोधायचं का? आणि जियाला ही कल्पना सुचते की हीच भारी आयडिया आहे, आपण तिला मंदिरात शोधूया. आणि मग जिया त्याच देवीआईच्या मंदिरात पोहोचते, जेथे नुपूर आणि रेवतीची भेट झालेली होती. आणि ती गुरुजींना विचारते, गुरुजी तुम्ही नुपूर सावंतला ओळखता का? गुरुजी सांगतात, हो ओळखतो ना. त्यामुळे जिया खूप खुश होते आणि विचारते, मग तुमच्याकडे तिचा पत्ता आहे का किंवा तिचा फोन नंबर? तर गुरुजी सांगतात, नाही बेटा, ती येथे प्रत्येक मंगळवारी येते, त्यामुळे मी तिला ओळखतो, पण तिचा पत्ता किंवा फोन नंबर माझ्याकडे नाहीये. तू एक काम कर ना, तू पुढच्या मंगळवारी ये. ती दर मंगळवारी येथे दर्शनासाठी येते. जिया म्हणते, ठीक आहे. आणि जिया विचार करते, पुढच्या मंगळवारी काय फायदा? पुढच्या मंगळवारी तर सुमती काकूंचा बर्थडे होऊन जाईल, मला ती आत्ताच्या आत्ता हवी आहे. आणि ती ही गोष्ट दीपला फोन करून सांगते. दीप म्हणते, ठीक आहे, तू घरी येऊन जा. दीप ही गोष्ट रेवती आणि मल्हारला सांगतो आणि तायडीची आई हे लपून ऐकत असते. दीप म्हणतो, आता त्या नुपूर सावंतला शोधणं अशक्य आहे. मल्हार म्हणतो, नाही रेवती मावशी, आता आपण त्या नुपूर सावंतला नाही शोधू शकत, आपल्याला तिला या लाडवांची ऑर्डर नाही देता येणार. आणि ही गोष्ट तायडीची आई ऐकते. तिला खूप आनंद होतो आणि ही बातमी तायडीला द्यायला हवी असा विचार करून ती तेथून निघून जाते. तर रेवती म्हणते, नाही मल्हार, तू एवढ्या लवकर कशी हार मानू शकतोस? तुला तुझ्या इव्हेंटसाठी मनासारखा शेफ हवा होता, तर लग्न 4 तासांवर आलं तरी तू वाट पाहिलीस, आणि आता तू इतक्या लवकर हार मानतोयस का? तर मल्हार म्हणतो, मग मावशी मी काय करू? प्रत्येक चौकात जाऊन अनाउन्समेंट करू का, नुपूर सावंत नुपूर सावंत, असंच करावं लागेल मला? तर रेवती मावशी म्हणते, हवं तर तसं कर, पण नुपूर सावंतला शोधूनच काढ. तेवढ्यात मल्हारला एक कल्पना सुचते आणि मल्हार म्हणतो, नॉट अ बॅड आयडिया. दीप विचारतो, काय झालं? तर मल्हार म्हणतो, चल माझ्याबरोबर, मला एक खूप छान कल्पना सुचली आहे. आणि हे दोघे तेथून निघून जातात. रेवती मावशी खूप खुश होते. मल्हार हा नक्कीच नुपूरला शोधून काढणार असा तिला विश्वास असतो.
तर इकडे तायडीचे वडील चक्क आपली बॅग भरत असतात आणि तायडीला विचारतात, तुझे कपडे वेगळे भरायचे की आमच्याच बॅगमध्ये भरू, कारण आता आपलं काही खरं नाही, या घरात आपल्या जागा नाही मिळणार आहे. त्यामुळे तायडी खूप चिडते आणि आपल्या बापाकडे रागारागाने पाहते आणि त्याला ठणकावून सांगते, एक लक्षात ठेवायचं, या घरातून आपण बाहेर गेलो होतो ना ते तुमच्यामुळे, आणि या घरात आपण परत आलोय ना ते माझ्यामुळे. आणि जर मी आता विरोध केला असता तर काय घडलं असतं तुम्हाला माहिती आहे का? ती बावट रेवतीने सुमतीचा विषय काढला आणि सुमतीचा विषय काढल्यावर तो मल्हार इमोशनल झाला. आणि मग जर मी त्या नुपूरला विरोध केला असता तर असं झालं असतं की मी नुपूरला विरोध नाही करत आहे, मी सुमतीला विरोध करत आहे, आणि मग सगळं संपलं असतं. त्यामुळे आपले पत्ते असे खोलायचे नसतात, सगळं नीट करायचं असतं. आणि कधी काय करायचं ते मला चांगलं ठाऊक आहे, हे तुम्हाला कळत नाही. आणि त्याच वेळेस दरवाजा वाजतो. तायडीचे वडील दार उघडतात तर तायडीची आई आतमध्ये येते आणि म्हणते, तायडे, मला एक तुला बातमी सांगायची आहे जी ऐकून तू खूप खुश होशील. तायडी म्हणते, ते मी ठरवणार की खुश व्हायचं की नाही, बातमी काय ते आधी सांग. तर तायडीची आई म्हणते, अगं बाई मी विसरलेच. तायडी आणि तायडीच्या बाबांना खूप राग येतो. आई म्हणते, हो आठवलं आठवलं, ती जी मुलगी आहे ना नुपूर सावंत, ती कोणाला सापडत नाहीये, तिचा नंबर तिचा पत्ता मल्हारकडे नाहीये, आणि मल्हार म्हणाला आता मी तिला नाही शोधणार. मल्हारने सुद्धा हार मानली आहे. हे ऐकून तायडी दुःखी होते. तर तायडीची आई विचारते, मला तर वाटलं तुला खूप आनंद होईल, पण तुला आनंद का नाही झालाय? तर तायडी सांगते, वाघाला जेव्हा शिकार मिळते ना तेव्हा तर त्याला आनंद होतो, पण जेव्हा शिकार त्याच्या हातातून सुटते तेव्हा त्याला आनंदापेक्षा जास्त दुःख होतं. आणि माझंही तसंच झालंय. ती नुपूर माझ्या हातातून सटकली. जर ती माझ्या हातात आली असती ना मग मी तिला माझा हिंगा दाखवला असता. यावेळेस मी तिला सोडलं नसतं, कारण तायडी एकदा जे ठरवते ना ते करूनच दाखवते. आणि तायडीचा खूप ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला दिसतो. म्हणजे जशी काय मी देवच आहे. प्रत्येक मालिकेत तेच आहे की जी व्हिलन असते ना त्या व्हिलनला असं वाटतं की मी काहीही करू शकते, पण नुपूर या तायडीची चांगली जिरवणारे एवढं मात्र नक्की. इकडे दीप आणि मल्हार हे दोघे चक्क CSMT स्टेशनला पोहोचतात. आणि रेल्वे स्टेशनला आल्यानंतर मल्हार हा रेल्वे स्टेशनवर जात असतो. दीप त्याला विचारतो, आपण येथे कशाला आलोय? तर मल्हार म्हणतो, अरे 2 मिनिटं थांब. तेवढ्यात मल्हारला एक डबेवाला दिसतो. मल्हार त्यांना विचारतो, तुम्ही डबे पोहोच करतात ना? हा माणूस हो म्हणतो. मल्हार त्याला विचारतो, तुम्हाला नुपूर सावंत माहिती आहे का? डबेवाला सांगतो, नाही मला तर माहिती नाहीये. मल्हार म्हणतो, मग बाकीचे डबेवाले कुठे आहेत? हा डबेवाला सांगतो, सगळे स्टेशन बाहेर असतील. तो मल्हारला घेऊन स्टेशन बाहेर जातो. मल्हार या डबेवाल्यांना विचारतो, तुम्हाला नुपूर सावंत माहिती आहे का? तर डबेवाला म्हणतात, नाही दादा, आम्हाला माहिती नाहीये. तेव्हा मल्हार हा पहिल्या डबेवाल्याला म्हणतो, तुम्ही माझंही व्हिजिटिंग कार्ड घ्या आणि तुम्ही तुमचं जेवढं सगळं नेटवर्क आहे सगळ्यांना विचारा की नुपूर सावंत तुम्हाला माहिती आहे का? मला तिला भेटणं खूप महत्त्वाचं आहे. ती डबे बनवते. तुम्ही तिला भेटा आणि तिचा नंबर मिळाला किंवा पत्ता मिळाला तर ते मला सांगा. हा डबेवाला म्हणतो, ठीक आहे. आणि तो लगेच आपल्या कॉन्टॅक्ट्सला कॉल करायला सुरुवात करतो. तुला नुपूर सावंत माहिती आहे का? पण अनेक डबेवाल्यांना नुपूर माहीतच नसते. तर इकडे दीप आणि मल्हार आपल्या घराकडे परत जायला निघतात. तेव्हा दीप हा मल्हारला विचारतो, तुझ्या मनात नेमकं काय? तो डबेवाला आपल्याला सांगेल का नुपूर सावंतबद्दल? तर मल्हार म्हणतो, दीप तुला माहिती आहे ना, या मुंबईमध्ये डबेवाल्यांचं जसं मॅनेजमेंट आहे ना तसं अख्ख्या जगात दुसऱ्या कोणत्या कंपनीचं नाही आहे. त्यांचे खूप कॉन्टॅक्ट असतात. आणि जर नुपूर डबे बनवते, डबे पोहोचवते, तर तीसुद्धा एखाद्या डबेवाल्याच्या माध्यमातूनच डबे पोहोचवत असेल आणि आपल्याला नक्कीच तिचा पत्ता मिळेल, तू काळजी करू नको. दीप सांगतो, पण आपण ज्या लाडवांची ऑर्डर आधी दिली होती तो माणूस ॲडव्हान्स मागतोय, त्याला मी काय सांगू? तर मल्हार म्हणतो, तू नको काळजी करू. तू त्याला म्हण की थोडा होल्डवर राहा आणि मग नुपूर भेटते की नाही त्यानुसार आपण निर्णय घेऊ. तर इकडे डबेवाले एकमेकांमध्ये चर्चा करत असतात. तुला नुपूर सावंत माहिती आहे का? दुसरा डबेवाला म्हणतो, नाही माहीत. तुला माहिती आहे का? तो म्हणतो, अरे मला माहीत नाही म्हणून तर तुला विचारलं. तो विचारतो, पण पत्ता वगैरे काय माहिती आहे का? तो सांगतो, पत्ता वगैरे काहीच माहीत नाहीये, फक्त नुपूर सावंत एवढंच नाव माहिती आहे की ती डबे बनवते. आणि त्याच वेळेस नुपूर तिथून जाते आणि तिला वाटतं यांनी माझं नाव घेतलं का, पण हे माझं नाव कशाला घेतील असंही तिला वाटतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. पाहायला खूप मजा आली. आणि मल्हार हा नुपूरला ज्या पद्धतीने शोधतोय, त्याने जी आयडिया केली ना ती सुद्धा खूप भारी होती. पण मल्हार आणि नुपूर यांची एकमेकांशी भेट व्हावी ही देवी आईची इच्छा आहे.
आणि पुढील एपिसोडमध्ये देवीआई असा चमत्कार घडवणार आहे ज्यामुळे मल्हार आणि नुपूरची भेट घडणार आहे. मग होणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आशा ही रस्त्याने जात असेल, पण रस्ता क्रॉस करताना तिला एक गाडी उडवून देणार, तिचा अपघात होणार. इतक्यात मल्हार तिथे पोहोचेल आणि आशाचा हात पकडून तिला बाजूला ओढणार आणि तो आशाचा जीव वाचवणार. आशाला खूप बरं वाटेल आणि आशा म्हणेल, वेदांत तू आलास का? म्हणजे आशा ही चक्क मल्हारला वेदांत म्हणणार, त्याच्या गालावर प्रेमाने हात फिरवणार. तेव्हा मल्हारच्या लक्षात येईल की आशाची तब्येत बरी नाहीये आणि तो आशाला सोडायला चक्क तिच्या घरी म्हणजे नुपूरच्या घरी पोहोचणार आणि मग तो आशाला घरी सोडणार आणि तेथून जाऊ लागेल. तेव्हा आशा त्याला म्हणेल, तू एवढ्या लवकर चाललास का? तुला चहा पाण्याचं सुद्धा नाही विचारलं. तर मल्हार म्हणणार, तुम्ही नका काळजी करू, मी तुमच्या घरी जेवायलाच येईल, पण आता मला घाई आहे. असं म्हणून मल्हार जाऊ लागेल. पण त्याच वेळेस घराचे दिवे जातील आणि नुपूर घरी परत येईल आणि नुपूर तिच्या हातात दिवा असेल आणि नुपूर आणि मल्हार दोघे सुद्धा एकमेकांना पाहतील. म्हणजे ही देवी आईचीच कृपा आहे की नुपूर आणि मल्हार आता परत एकदा भेटणार आहेत आणि मग मल्हार नुपूरला नक्कीच ही लाडवांची ऑर्डर देईल आणि सुमतीच्या वाढदिवसासाठी नुपूरच लाडू बनवेल. तर फ्रेंड्स, हा एपिसोड पाहायला तर खूपच मजा येईल, एवढं मात्र नक्की. मग आता तुझ्या सोबतीने या मालिकेत पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आणि रोजचा नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.